सलमान खान सोबत मी अंतिम द फायनल ट्रुथ या फिल्म मध्ये काम केलं. पोरगी आली आहे ही नुसती हसते आल्यापासून. एवढी जागरण कुठे चाललीस? अरे ती आपल्या झी मराठीवरची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ना त्यात पल्लू म्हटलं आपली ज्योती येणार आहे आपल्याकडे आज. काकू बघ आलीच वाटतं. याले काय आज चिंबोर दिसत तिकडे. चिंबोरी बनवणार आहे आज पल्लूसाठी. मी पल्लू नाही ज्योतीसाठी अलिबागला येऊन मी चिंबोऱ्या खाणार आहे मस्त. येस आणि त्या हलतायत अजून जिवंत आहेत बघ. त्या तोडल्या तरी हलतायत बघ किती त्या. पकडू शकते मी काय करणार नको पाय तोडले शकते का. भीती वाटते मला. भीती वाटते बघ. ही खाणारी घाबरते. हे बघू शकता तुम्ही जिवंत आहेत अजूनही. अजून जिवंत आहेत. हो चिंबोरी खायला आवडते अशी बघायला भीती वाटते. सो आपण ती पटकन शिजवूया आणि खाऊया. मला पण जेवण बनवता येतं त्याच्यामुळे मला समजतात कुठले कुठले मसाले काय काय मी सांगू शकते. एक मिनिट ट्राय करते. म्हणजे ही हळद आहे ना. हे लाल तिखट आहे. ओके हा गरम मसाला आहे बरोबर. हा हे धणा पावडर आहे. करेक्ट हुशार आहे मी. हा लसूण आहे आणि हे मीठ आहे. आणि ह्यात वाटण आहे ना. वाटण कसलं कसलं केलं आपण. कांदा खोबरं लसूण मिरची कोथिंबीर ओके आणि ते आलं भाजलं. ओके वाटण केलं. भाजलेलं वाटण ऍक्च्युली कोणत्या पण रेसिपीची ना ही स्पेशालिटी असते. हे जमलं तर पदार्थ परफेक्ट जमतो. मस्त होते एकदम. चला करूया सुरुवात. बाउल मध्ये हा आजी बडबडते बोल. सॉरी आजी ओरडतात मला. आई तर खायला आले ही काय काम नाही करत म्हणून मी कांदा सोलायला घेतलाय. ते 2 टोमॅटो कापून झाले तोपर्यंत मी 1 कांदा सोलते. हे घ्या झाला कॅच करा. हसवानो नाही त्या मला सांगतात हसू नको. किती हसते शी काय पोरगी आली आहे ही नुसती हसते आल्यापासून. तू सिरियल मध्ये तर फेमस आहेस पण तू मूवी मध्ये पण काम केलेस असं ऐकलंय मी सलमान खानच्या. हो सलमान खान सोबत मी अंतिम द फायनल ट्रुथ या फिल्म मध्ये काम केलं होतं. छोटस कॅरेक्टर होतं पण मजा आली होती हिंदी फिल्म करायला. आणि तिथे खाण्यापिण्याची खूप मज्जा असते. आपल्या सलमान खानला पण सांग काकूंनी बोलवलं तुला खेकडे खायला. हो असे दाखवतात तसेच असतात ना रिअल मध्ये की जरा हे असतात. नाही मला तरी आतापर्यंत जेवढे को आर्टिस्ट किंवा जे आर्टिस्ट मोठे आर्टिस्ट ज्यांच्यासोबत मी काम केलंय त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे कोणीच वाईट वागलेलं नाहीये माझ्या. खूप आणि जितके आर्टिस्ट मोठे ना तेवढे डाऊन टू अर्थ आहेत ऍक्च्युली. खिलाडीला भेटायचंय काकींना. खिलाडीला भेटायचंय मला. खिलाडियों का खिलाडी. ये तुम हो सीधे साधे अक्षय. मी कापलेला नाहीये कांदा फक्त असा जरासा हात फिरवलाय म्हणजे माझं पण माझ्या हाताची चव येईल ना त्याला. अजून आहे त्याला जीव बघ ना. थांबा मला घाबरा. आता गेला तो संपला. असं नाही सांगू शकत. काय घालू शकतं मध्येच. बापरे कसली पकडतात माहिती. हो म्हणजे म्हणून तर काकांना म्हटलं शुगर आहे भीती वाटते बोटबीट पकडलं. अयो म्हणून चिंबोऱ्या खायला सगळ्यांना आवडतात पण ह्या सगळ्यामुळे त्या आयत्या हव्या असतात. थांबा हे वाले मोठे साईडला काढले. सगळे वाटायचे. थांबा हे नाही चुप. मोठे कट साईडला. वा मी खतरों के खिलाडी बिलाडी मध्ये जाऊ शकते. है ना. हा सो हे अशा प्रकारे आम्ही मोठे वेगळे केलेले आहेत आणि हे छोटे आता मिक्सरला वाटणार आहेत ना. छोटे मिक्सरला वाटूया आपण. प्रो है ये
बस झालं एवढंच घेऊया काय? हा मी फिरवून दाखवते तुला. हा एवढंच घेऊया आपण, दाखवूया आपण. हे बघा झालं आमचं. थांबा मी ट्राय करू एकदा. थांबा एक मिनिट थांबा. असली सिक्रेट ऑफ द टेस्ट. त्याच्यानेच खरी टेस्ट येते ऍक्च्युली चिंबोरीला. चिंबोरी. हा आणि ही ऑथेंटिक पद्धत आहे ना चिंबोरी बनवण्याची. हे ऑथेंटिक झालं. सो आता आपण मिक्सरला तरी फिरवतो, पहिले पाट्यावर वाटायच्या बायका आणि त्याचा ज्यूस काढत काढत. ते अजून टेस्टी लागत असेल. पाट्यावरचं जेवण तुम्ही कधी खाल्लंय, म्हणजे केलंय का मुळात? म्हणजे गावाला केलंय, खाल्लंय, वाटलंय पण आहे. हा स्किल असते ना ती, जिभेचे चोचले करायचे तर पाटे बिटे ठीक आहे, पण ते जमत नाही सगळ्यांनाच. मी कधी ट्राय नाही केलंय. वेळ लागतो. हा हो अर्थात. चुलीवर केले ना आपण मस्त. चुलीवरचा वा वा मस्त. चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच टेस्ट असते. काय केलं, कोळंबी केली, पापलेट फ्राय केला. अरे वा मस्त. चुलीवरच एक वेगळंच लागतं ना, टेस्ट खूप छान असते. मी यातली अशी टेस्ट अशी दबा दबा के निकाली है. मस्त सगळं निघालं ना. येस. आणि हे असं छान पैकी आपला ज्यूस रेडी आहे. टेस्टी टेस्टी होईल आता आपला चिंबोरीचा रस्सा. येस चलो. कांदा आणि लसूण घातलं ना आपण आधी, त्याला असं काय गुलाबी बिलाबी होऊ द्यायचं. मुळात ना जेवण करताना पेशन्स खूप जास्त महत्वाचे असतात ना. म्हणजे तो कांदा टाकायचा, मग तो गुलाबी झाला पाहिजे, मग लसूण टाकायचा, मग तो छान लाल झाला पाहिजे, मग एक आमचं जेवण करणं म्हणजे एकदा गॅसवर भांड ठेवलं, पटापट सगळं टाकलं, झालं रेडी. पेशन्स कम पड़ जाते हैं. लागते ना. हो सब्र का फल मीठा होता है वगैरे म्हणतात तर, पर आज हमारे सब्र का फल मीठा नहीं झणझणीत होने वाला है. तर मस्त छान कांदा आणि लसूण परतून परतून घेतायत त्या. इथूनच तो फ्लेवर यायला सुरुवात झाली आहे. लसूण जो काय मस्त लाल लाल होतोय. नाही असं काय नाही, जेवढं त्याला रिक्वायरमेंट आहे तेवढंच टाका. माझं असं काय वेगळे चोचले नाहीये बाबा. मस्त. मला जिभेला असं पाणी सुटते. चिंबोऱ्यांचं कालवण. मला पहिलाच प्रश्न विचारला, नॉनव्हेज खाते का? म्हटलं मी नॉनव्हेजच खाते. व्हेज मला फार आवडत नाही. नॉनव्हेज चिंबोरी खाते की नाही म्हटलं, ते खूप आवडते मला. हो चिंबोरी माझी ऑल टाइम फेवरेट आहे. आणि मुळात मला ती घरी करून खाता येत नाही, कारण ते एवढं सगळं साफबीफ करणं आणि ते तेवढं सगळं शक्यच नाहीये. तो आयती मिळणार म्हटल्यावर काय मजा येते. चिंबोरी टास्क असते. तुम्ही हे स्वतः साफ केलंय? कोणी साफ करून दिलंय? हा सगळ्यांचे हात लागायला हवे त्याला. हा कारण ती अशी शांतपणे इतर मच्छी सारखी साफ करून देत नाही ना, नाचत असेल ना आणल्या आणल्या. तुम्ही वाटण टाकलं ना आता? आता ते तळसून घ्यायचंय छान. ओके. आणि मग हे कधी टाकायचं? हा जो ज्यूस बनवलाय ज्यूस आहे ना नंतर टाकायचं. ती चिंबोरी टाकायची, उकळी आली नाही की त्याला नंतर आपण टाकूया. ते फुटतो वगैरे ना रस्ता तो, त्याच्यामुळे ते नंतर शेवटला टाकायचं. ओ मला जाम क्युरियोसिटी आहे, हे टाकल्यानंतर काय होणार आहे? ते नंतर टाकायचं. याचं सूप पण करतात ना, म्हणजे क्रॅब सूप ऐकलंय मी, ते ह्यालाच फोडणी दिलेली असते ना. पण केलं नाही कधी. ट्राय करायला पाहिजे एकदा. ट्राय करायला पाहिजे. मला आता कसं होईल म्हटलं इथे ती जागा बघून, पण नंतर केलं आम्ही, मस्त मजा आली. समृद्धीने पण तुझ्यासारखं छान केलं. ती आर्या पण होती मदतीला, खूप मजा केली. छान मस्त झाली चुलीची मजा. चूल पेटत नव्हती अगं. हो काय तो अँबियन्स वगैरे तसा मोकळ्या ह्याच्यात केला असाल ना. चुलीवरचं जेवण असं. नंतर खूप मजा केली. चुलीवर बनवायला पण मजा येते आणि टेन्शन आलं कसं होईल म्हटलं इथे, पण छान झाली.
चल टाकणार तू? येस मी टाकणार आहे. वो घडी आ गई आ गई. आता त्याचा कलर चेंज होईल ना? आता लाल होणार ते. शिजले की लाल होतं. हा. आणि ते दुसरे मिठे असतात ते पण वेगळे असतात ना. त्याचे प्रकार असतात ना वेगवेगळे? वेगवेगळे असतात. ते भरून करतात. ओ. बेसन वगैरे भरून करते तू? तसे पण भरली चिंबोरी. भरली चिंबोरी खाल्ली आहे मी ती पण. तशी पण करतात. हा मस्त स्मेल येतोय. झणझणीत झालेला आहे रस्सा. कमाल. मला असं ना तिखट तिखट खायला खूप आवडतं, पण मी गोड आहे. माझा स्वभाव असा तिखट नाहीये. म्हणजे किती तिखट खाल्लं तरी मला भांडता बिंटा येत नाही. मस्त आहे, गोड आहे, पण तू बिग बॉस मध्ये नाही जाऊ शकत. तू नाही, मला बिग बॉस मध्ये जायचंही नाहीये, कारण मला मुळात भांडताच येत नाही. कोणी भांडायला बिंडायला आलं माझ्याशी मला रडायला येतं. सो बिग बॉस वगैरे मला झेपण्यासारखंच नाहीये. वाटत नाहीये तू भांडू शकत नाही. भांडू नका कोणी. इतकं छान छान मस्त बनवलंय आणि त्यात काकू अशा प्रेमाने खाऊ घालतात. आणि मी आता चिंबोरी टेस्ट ऑलरेडी मी खायला सुरुवात केली, कारण मला राहावतच नव्हतं. दाखवून मला रस्सा करता येते. मजाच वेगळी असते. मगापासून ते म्हणते ना झणझणीत झणझणीत असं मस्त झणझणीतच झालंय ते. कमाल झालंय, खूप छान झालंय. आणि ना त्या रश्श्याला ना मस्त अशी चिंबोरीची टेस्ट अशी छान उतरली. मी रस्सा टेस्ट करून बघणार आहे. सर्दी झालेली असेल ना तर हा रस्सा प्यायचा. सर्दी जाते खरंच आहे. खूपच छान झाले काकू, खूपच अप्रतिम झालंय. आणि आता चिंबोरी कशी खायची? चिंबोरी कशी खायची खाऊ दाखवतो. ती स्किल असते, सगळ्यांना जमत नाही ती ऍक्च्युली. त्याला डुक्का म्हणतात. असा डुक्का घ्यायचा आणि असा खायचा. असा आवाज आला पाहिजे खाताना, फोडून फोडून. असं काय एका हाताने चिंबोरी खाणं ही अंधश्रद्धा आहे. दोन्ही हात लावा, मस्त बिंदास खा. कसलाही विचार न करता बिंदास खा तुम्ही. मस्त भरलेले चिंबोरी आहेत. त्यातलं जे मांस असतं ना खूप कमाल लागतं. दोन्ही हाताने मनसोक्त चिंबोरी खाण्याचा आनंद मी आता घेणार आहे. त्यामुळे प्लीज मला कुणीही डिस्टर्ब करू नका. छान ही अशी चिंबोरी घेणार आहे, अशी रश्श्यात बुडवणार आहे आणि अशी खाणार आहे. बाय.